येऊ द्या आवाज येऊ द्या पेटवायचे बारीक पेटवायचे बघा किती माग तुझ्या लागाव किती आरतीला जागाव किती माग तुझ्या लागाव किती रातीला जागाव गेलं हवाई सार तुझ्या माझं काळीज मागाव गेलं हवाई सार तुझ्या माझं काळीज मागाव मनात बसली गालात हसली तू मनात बसली गालात हसली प्रेम झालंय मला कसं विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाचा फुला कसं विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाचा फुला म्हणून काय म्हणायचं बघा रसिक हो सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात या भोळ्या पामराला आज मिळो तुझी साथ या भोळ्या पामराला आज मिळो तुझी साथ तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा कसं विसरेन सांगा तुम्हा रसिका मानसा मुजरा तुला कसं विसरेन सांगा तुम्हा रसिका मानसा मुजरा तुला शुभ स्वागतम सुस्वागतम हिमालयाच्या उंच शिखराच्या दरीखोरीत हिमालयाच्या उंच शिखराच्या दरीखोरीत ऋषीमुनी आणि साधू संतांच्या या पवित्र पावन भूमीत आणि निळ्या भोराच्या अरबी समुद्राच्या या सागर कुशीत वसलेला हवा महाराष्ट्र माझा आणि उद्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विघ्नहर्ता विघ्न विनाशक संकट मोचक गणरायाच्या निमित्त नतमस्तक होतो त्या मोगलाच्या साम्राज्यातून आपला प्राण पणाला होता ज्याने हिंदू धर्माची स्थापना केली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माझा शाहीर मानसा मुजरा तसंच त्याकडे जात असताना
न हारता त्या सिंहाच्या जबड्यात घालून हात मराठ्याची जात अजरामर करणारे श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजे छत्रपती संभाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुलगा करतो. तसंच त्रिवार वंदन करतो त्या अहोरात्र रणभूमीवर लढणारा माझ्या शूरवीर वर्ग मराठ्यांना. कारण ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत. या महाराष्ट्राला लाल मातीत मराठी म्हणून हिंदू मराठी म्हणून जगण्याची हिंमत मिळवून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन. घटनेचे श्रीमंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले अशा माझ्या महापुरुषांना मानाचा मुद्रा करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी आणि कोकण म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो निळाशार समुद्र. पण या समुद्राच्या तीरावर बसलेलं माझं हे कोकण आणि या कोकणाच्या मध्यभागी असलेलं माझं हे लांजा तालुका आणि तालुक्यात वसलेलं हे पूर्णे गाव आणि या पूर्णे गावात वसलेली ही मानेवाडी. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने ही कला सादर करत असताना मी मराठी काय म्हणतो मी मराठी माझा जात धर्म पंथ मराठी आणि मी गात राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी. आणि त्यात काही चूक झाल्याची मोठ्या मनाने बदल घालून घ्याल आणि तुमच्या हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळवून द्याल अशी रंगदेवतेच्या प्रार्थना करतो. रसिक हो आज या ठिकाणी थोडं मारून घेऊ. आज या ठिकाणी सांगावयाचा आनंद होतो ते म्हणजे सौ सुहासिनी वामन माने, श्री वामन रामचंद्र माने, श्री सुधीर वामन माने आणि श्री संदीप वामन माने यांच्या घरी आज सत्यनारायणची महापूजा असल्या कारणाने आज या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल हा शाहीर अनिल गराटे आणि माझा पूर्ण संच आपला सतत शिरोण्या राहील. त्याचप्रमाणे आज ही कला सादर करण्यासाठी आम्ही मुंबईवरून निघालो तेव्हापासून सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहून आमचे संदीप माऊली या माणसाची एवढी धडपड बघून खरंच असं वाटतं की कलाकाराची जाण असते. आणि आज यांनी आमचा उत्तम असा हा पाऊलचार केला त्याबद्दल त्यांचीही आम्ही सतत शिरोणी आहोत. आजची ही कला सादर करत असताना मला ज्यांची कीबोर्ड साठी साथ मिळाली ते ऋतुराज बोंबले, ढोलकी मास्टर नाना घावाळी यांचे पट्टे शिष्य दीपराज बोंबले. त्याचप्रमाणे मला ऍक्टोपॅडला साथ करतो तो अविनाश आगरे आणि बेंजोसाठी सिद्धेश डाबले. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझा हा सुंदर आवाज आपणापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे सानवी साऊंड सर्व्हिस कांचरे बंधू यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. बघा मनोरंजनाचा थाट शक्तितुऱ्याच्या डावात आहे. मनोरंजनाचा थाट शक्तितुऱ्याच्या डावात आहे. शक्तिवाले गुवा सुद्धा मोठ्या डावात. कलगीतुरा ही आमच्या नसा नसात आहे आणि या लोककलेचा खरा जाणकार रसिक या कुर्णे गावात आहे. या कुर्णे गावात आहे. या कुर्णे गावात आहे. आजच्या या कार्यक्रमाला खास करून ज्यांची उपस्थिती आहे ते म्हणजे आम्हाला गुरु समान असलेले शाहीर लक्ष्मण सावंत मावळे. त्याचप्रमाणे मान्य श्री उद्योजक विलासजी बोंबले साहेब
यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य असतं, त्यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आपली ही कोकणातली कळा जगा पलीकडे जे पोहोचवतात ते माझे हे कोकणातील युट्यूबर. आता सर्वांचीच नाव माहिती नाही, तरी पण श्यामदादा आहे, ढवळी आहे, अथर्व आहे, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण तुमच्यामुळे आज हा कलाकार जिवंत आहे, हा खरा कलाकार जिवंत आहे माझ्या या कोकणातील युट्यूबर्समुळे. तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शक्तिवाली शाहिरांचे संगीतकार सिद्धेश मेसरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शाहीर सुनील वीर यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. सतीश बंडे आणि रवींद्र भादळे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खरोखर ज्या नावाचा उल्लेख करावा असं वाटतो की आपल्या कोकणातील ख्यातनाम गांजो मास्टर ज्यांच्यासोबत आम्ही बरेच कार्यक्रम केले असे आमचे नरेश दादा गुरव हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे सूरज खाके हे ढोलकी मास्टर आहेत, त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे अमोल शिंदे माऊली, त्याचप्रमाणे मोर्या साऊंड सर्व्हिसचे मालक जे आमच्या कार्यक्रमाला निमित्त आम्हाला साऊंडची मोलाचं सहकार्य करतात असे दीपक खाके माऊली आज या ठिकाणी या गर्दीत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बने माऊलींच्या आई आणि वडील यांचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून. चांदणा जरूर दिसतील पण रात पाहिजे, चांदणा जरूर दिसतील पण रात पाहिजे, मला फुलं साऱ्यांच्याशी बात पाहिजे. काय म्हणतो? चांदणा जरूर दिसतील पण रात पाहिजे, मला फुलं साऱ्यांच्याशी बात पाहिजे. आज रंगेल हा सामना, फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांनी पहिली बारी उत्तमरित्या रंगवली आणि सुमधुर आवाज ज्याचा गोड गळा आहे ते अभिषेक पाताडे सह आमचे मित्र विनय बने. त्याचप्रमाणे त्यांचे वस्ताद शशिकांत काकडे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून तुमच्या चरणी ही वेडी वाकुडी सेवा अर्पण करतोय, ती गोड मानून घ्या आणि काही चुकलं तर ते येऊन गुपचूप कानात सांगा अशी नम्र पदाची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण. मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणे नमोस्तुते. हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, असा हा माझा शिवराया दुश्मनानं पळवून लावलं ते बाजून पाणी, त्या दुश्मनानं पळवून लावलं ते बाजून पाणी, असा माझा महाराष्ट्र घडविला माझ्या शिवराया.
चरणावर ठेवतो, लक्ष असू द्या. करतो वंदन मी रंगभूमीला, करतो वंदन मी रंगभूमीला, नटराजाना रसिक जनाला, नटराजाना रसिक जनाला, भरू दे रंगरणाला, भरू दे रंगरणाला.
हो श्री गणपती गजानन रंगदेवता जागे श्री गवळेश्वर वासुदेव भालचंद्र तुकाराम गंगाराम थंड वासुवंत गंगोरंगले घराण्याचा गणपती बाप्पा बघा माझं स्तवन झालेलं आहे. आता बारी पेटवायची की नाही? बदलवायचं नाही, हे बदलत नाही. चांगलंच करायचं आणि आनंदाने करायचं. कारण बुवा बारी एकदम चांगली करून गेले. बुवांच्या आवाजाला एकदा जोरदार टाळ्या होत्या बुवांच्या आवाजाला. कारण हा युवा शाहीर आणि कोकणातला शाहीर असा या रंगमंचावर येणं हे मोठं भाग्य आहे. आणि बुवांना शुभेच्छा देतो. आता बुवा सुरुवात करायची आहे. बुवा म्हणाले भागाला भाग द्यायचा आहे, चालीला चाल द्यायची आहे. बुवांच्या स्तवनाची चाल होती. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मास आले भीमबाळ, हो जन्मास आले भीमबाळ. बुवा म्हणाले की तुम्ही आदिमाय श्रेष्ठ करायची आणि आम्ही शंकर श्रेष्ठ करायचं आहे. बुवा बघा लक्ष असू द्या. ज्ञान मार्ग दया सागरा, हो ज्ञान मार्ग दया सागरा, दया सागरा. वंदन प्रभो ईश्वरा, हो वंदन प्रभो ईश्वरा, वंदन प्रभो ईश्वरा. बुवा तुमच्या पहिल्या गाण्याची पहिली चाल दिली. लक्ष असू द्या. बघा आजचे या कार्यक्रमाचे आयोजक खरोखरच माणसाने किती धडपड करावी हे सुधीर माऊलींकडून शिकावं. तुमच्या धडपडीला एका सॅल्यूट, एका जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आले. हे मी 5000 समजून माझ्या हृदयाशी ठेवे. धन्यवाद. फिरवा. Thank you.
बुवा झापूक झुपूक झापूक झुपूक. बुवा बारीला काय मजा आली नाही. फक्त एक सुंदर गायन सोडलं तर बारीत काय मजा नव्हती बुवा. तरी पण मी रसिकांना मजा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी माझा गण गातोय. सगळ्यांनाच या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे आणि 14 सप्टेंबरला घरोघरी गणपती येणार आहे आणि या आगमनाचं मी गण गात आहे. लक्ष असू दे. क्षणाला अरे आतुर झालंय म्हण हे बाप्पा तुझ्या आगमनाला. अरे गीत गाता स्फूर्ती येते मनाला आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेश सुरुवात करतो. म्हणून काय म्हणायचं बघा. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा. हे बाप्पा तुझ्या मोरया गजानना. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा. हे बाप्पा श्री मोरया गजानना. La
झोम छननान वाजती पैंजण पायी त्या घुंगुर ताळा हे बाप्पा श्री मोरया गजानना. बघा माझा गण झालेला आहे भुवनचा गण. भुवनला घ्यायचं ना कडे कारण भुवन लय शास्त्र सांगत होते अशी वारी झाली पाहिजे तशी वारी झाली पाहिजे. अहो पण ही लोक पेट्रोलला पैसे देऊन आले रात्रात जागतायत तर त्यांचं मनोरंजन झालं काय पाहिजे की नाही. हा तो आवाज जोरात येऊ दे भुवाला पाठीमागे जाऊ दे. हो बुवा. काय झोपलं की काय मेलो झोकर दिलं बाऱ्या. हा काय भजनाला आलं काय. बघा भुवांचा गण होता. भुवाच्या गणाची चाल काय होती. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊनी घाल डाव्या कडेवर पदर तो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. हो गुरु माऊली बरोबर ना लागतोय ना. हा बघा भुवानी गण म्हणलाय. भुवांच्या काव्याची मला कीव येते. भुवा गणात म्हणतात गणा तुझ्या रूपाला पाहुणी लाजली शुक्राची चांदणी. बुवा शुक्राची चांदणी लाजायला ही काय नमनाची गवळण नव्हे. हो बुवा. अरे ज्यानं हे असं म्हणतं ज्यानं निर्माण केलं त्याला शुक्राची चांदणी लाजेल काय. हो बुवा तुम्ही फक्त नमनच करा. हा ऐक ना बुवा ऐकायला जाते की नाही बुवा ना. बघा काय म्हणतोय मी. घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. बघा बुवा कसा शंकर श्रेष्ठ करतोय. आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार. आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार. आज सबे रंगणी रंग भराया यावे हो गणराज. आज रणी रंगणी रंग भराया यावे हो गणराज. बघा सूरज हाके आणि आमचे नरेश दादा गुरव यांच्याकडून त्या माझ्या आवाजासाठी 100 रुपये आले. त्यांना शाहीर अनिल कराडीचा शाहीर मानाचा मुद्रा. बघा भुवांना घ्यायचं ना आता आट्यात. प्रेमाची गवलन हो गवलन आता बाहेर ये आणि हातात पेन धर आणि जेवढं लिहायला जमेल तेवढं लिह. बघा
हा उडवायचा आहे सुपला शॉट डायरेक्ट डिस्काउंट कसा फक्त द्यायचा एकच बर 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 नाही डायरेक्ट डिस्काउंट बुवा आहेत ना बुवा जवळ आहेत ना हा जरा जवळ येऊ देत बुवा तर बुवा प्रेमाची गवळण तुमच्या आवाजाला सॅल्यूट आहे माझा पण बुवा थोडीशी रंगत यायला पाहिजे आज या ठिकाणी बरेचसे नामवंत शाहीर आहेत माझ्या गुरु समान या ठिकाणी शाहीर मंडळी आहेत त्यांचा मान राखूनच आणि माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच शास्त्र आधारे पण बुवांना झोंबवून सोडणार बुवा हा बघा बुवांच्या गवळणीचा विषय काय बुवांच्या गवळणीचा विषय काय काय नाही कारण काय समजलंच नाही सगळीकडे प्रेम घेऊन काय जमतं काय बुवा हा बघा आता मी माझी गवळण गातोय माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच गवळण सादर करणार आहे बघा सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग आणि लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल हे रे चाल माझ्या सोबत चाल हा त्याच्या पुढचं नवीन आलंय माहितीये ना काय आलंय सांगा हा लाल लाल कलरची चड्डी चड्डीचा कलर लाल एवढं कसं माहितीये तुम्हाला हा अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल घाल तुझ्या ठेंगात घाल गाणं आहे हे का आपलं नाही बुवा याच्याबद्दल काय राग मानून घेऊ नका आणि राग घेणार तर भांडू नका दुसऱ्या बाजूला त्या गाण्याचं प्रत्युत्तर द्या बघा पुढचं गात नाही सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला असा घोटाळा करायचा नाही ग म्हणून काय म्हणते बघा साधी सोपी गवळण आहे माझी उगाच वेड वाकडं मानून घेऊ नका माझ्या माई मावल्याने सांगतोय बघा हिला अशीच सोडायची नाही रे हिला अशीच सोडायची नाही रे दांडवीच्या हांडीत घालायचं हाय रे बोला हिला अशीच सोडायची नाही रे तुमचा आवाज येऊ द्या तुमचा आवाज येऊ द्या हिला अशीच सोडायची नाही रे दांडवीच्या हांडीत घालायचं हाय रे आई जवळ हिन आई जवळ हिन आई जवळ हिन साऱ्या पोरांची खोटी चाळीन लावलेली हाय रे काय वाटलं तुम्हाला आई जवळ हिन बघा बुवाना काहीतरी भेलता भलतच ऐकायला जाईल आणि बुवा जवळ येतील तलवार काढून तसलं काय नको बुवा आज नमन नाही आज शक्तीदूर आहे हा हिला अशीच सोडायची नाही रे दांडवीच्या हांडीत घालायचा हाय रे आई जवळ हिन साऱ्या जणांची ताडीन लावलेली हाय रे हिला
वारीनं साऱ्या जणांची कणीर लावली आहे. आईनं 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 वारीनं साऱ्या जणांची कणीर लावली बघा बुवांच्या गवळणीची चाल द्यायची आहे. कारण बुवा म्हणाले माझ्या मागून यायचंय. बुवा तुमच्या मागूनच आहे, पण दुसऱ्या वारीला तुम्हाला माझ्या मागून यायचंय, तेव्हा ही रसिक थांबणार आहे. बरोबर ना? बुवांच्या गवळणीची चाल द्यायची काय होती? कितना मैं चाहूं तुझे कोई किसी को न चाहे, तू भी मुझसे प्यार करे, रात हो दिन घर आए. कितना मैं चाहूं तुझे कोई किसी को न चाहे. काय होऊ दे? हा तुम्ही उडव करा आणि जावा घरी, आणि दुसऱ्या वाडीला येऊन बुवा तापू दे. आणि तापले तर मी काही कमी नाही. अरे नावाचा घराटे हा, असे देईन ना. टप 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 असे किसक्या हात घ्यायचा एकच कसा किसक्या. हो बुवा राग म्हणून काही घेऊ नका, थोडीशी मजा करतोय. पण मात्र बुवांच्या आवाजाला सॅल्यूट. सॅल्यूट सॅल्यूट. हा कारण आता बुवांना प्रेमात घ्यायला हवे. बुवांची ना माझी 22 तारखेला वारी आहे, आणि पहिल्यापासूनच चढले तर मी काय सोडणार आहे काय? हा त्याच्यामुळे बघा गवळण झालेली आहे. माझ्या आजच्या बारीचा प्रश्न मी आपणास कथन करतोय. शक्तिवले शाहिरांना माझा प्रश्न मी दिलेला आहे. तरी रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न रसिकांना कथन करतोय. त्यापूर्वी शक्तिवले शाहिरांचा प्रश्न असा होता. बसून घ्या बसून घ्या. शंकराने नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा आणि तिथे मनुष्य बेजार झाला असून त्याला तुझ्या नृत्य गायनातून भजनातून तल्लीन कर. ही अशी आज्ञा घेऊन ज्यावेळी नंदी भूतलावर गेले त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती व ते पर्व कोणते होते? भुवांच्या विषयाची टीप आहे. विषय ग्रंथ आधारे असावा. विषय ग्रंथ आधारे असावा. अहो तुमचा विषय ग्रंथ आधारित आहे की नाही ते तुम्हाला माहिती नाही. हो वाचावं काय लिहिले ह्याने? विषय ग्रंथ आधारे असावा की उत्तर ग्रंथ आधारे असावं? हो बुवा आज कोण तुमच्या सोबत आहेत की नाही? हा टाकले माऊली कुठे गेले? हा बोलवा ना. टाकले नाही हो टाकले नाही. हा तुम्हाला काही ऐकायला जातं. टाकले शशिकांत टाकले त्यांचे गुरुवारी आहेत. त्याने बोलवा बोलवा आणि त्यांना उत्तर देतो ते पण ऐकण्यासाठी बोलवा. असं नाही तर रागाने येतील लोक परत. हा तर त्याने टीप दिले विषय ग्रंथ आधारे असावा. तर बुवा बघा हा शाहीर नावाचा अनिल गराटे आहे. तुम्हाला शब्दात पकडणार कारण तुमची आणि माझी 22 तारखेला गाठभेट आहे. त्यावेळी बघा अशी भाषणबारी होणार. तर बुवानी लिहिले विषय ग्रंथ आधारे असावा. तर बुवा तुमचा विषय ग्रंथ आधारे आहे की नाही हे तुम्हालाच माहिती असणार. पण मी माझं उत्तर देतोय हे मात्र ग्रंथ आधारे आहे हे लक्षात असू द्या. बुवा कान देऊन ऐका. ज्यावेळी नंदीला आज्ञा झाल्यानंतर नंदी भूतलावर आले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण कोण मंडळी होती आणि ते पर्व कोणतं होते? तर बुवा त्यावेळी
नृत्य करायला नंदी सोबत वीर, भृंगी, ऋषभ, स्कंद, रेणुक आणि दारुक असे 6 जण होते. आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होते. बुवा उत्तर एकदा पुन्हा एकदा ऐका. ज्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत त्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत वीर, भृंगी, ऋषभ, स्कंद, रेणुक आणि दारुक असे 6 जण सोबत होते. आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होतं. बुवा विषय तुमचा ग्रंथ आधार आहे की काय आहे ते तुम्हाला माहिती नाही, पण मी जे उत्तर दिलंय ते मात्र ग्रंथ आधार आहे. पटवून घ्यायला अपेक्षा करतो. बघा माझा प्रश्न कथन करतो. रसिकांच्या माहितीसाठी हा प्रश्न मी कथन करतोय. शक्तिवाले शाहिरांना आधीच प्रश्न दिलेला आहे. आपल्या कोकणात होळी, शिमगा, दिवाळी, जागर असे सण साजरे होतात. आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी असे सण साजरे होतात. पण ते सण काही काही गावात 1 दिवस आधी साजरे होतात की नाही? तर ते 1 दिवस आधी का साजरे होतात याचं उत्तर बुवा सांगायचं आहे तुम्हाला. एकदम सोपा आणि माझ्या कोकणाचा मला अभिमान आहे आणि माझा हा कोकणावरती असलेला हा माझा प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे. आणखी एक बाजू सोडून बोल तुम्हाला सांगतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात. बघा मी माझ्या ग्रंथाची नाव पण सांगतोय. माझ्या ग्रंथाची नावं आहेत लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण. या 2 ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल. धन्यवाद. फिरवा एकदा बुवाला परत एकदा आट्यावर घेऊया. थोडासा एक चिमटा काढूया. हा झोपव ना. बुवा नवीन आहे. आता बुवा म्हणतील नया है वो है. नाही आहे पण छाव आहे. बुवांचा आवाज काय एकदम मंजूर. कसा बुवाचा आवाज एकदम मंजूर जसा राधेचा आवाज. काय ग पोरीनो आज बाजाराला जायचं ना? आता काय काय घेतलं की नाही? काय ग तू काय घेतलं? आणि मावशी बघितली ना मावशी? हे पोरीनो इकडे तिकडे बघायचं नाही. सरळ वाटेला कौसाच्या नगरी जायचं अशी मावशी आहे. तर बघा काय म्हणतो. थोडासा एक चिमटा काढतो मला. हा आज याचा ना माझा सामना रंगला आहे. होड किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. कारण बुवाचे गुरु पण बुवाच्या सोबत आहेत. आज याचा माझा सामना इथे रंगला आहे. होड किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. सामन्याला रंग आज भरणार आहे. आणि आई बाबा आणि साई बाबा शपथ सांगतो आज या बुवाला चटणी सारखा वाटणार आहे. अजून एक घेऊ अजून एक घेऊ. तुम्ही काय घे तुम्ही चालवा हो. नाही नाही
याचा उडवला हात मी दुआ जोडीला हाय याच्या विण्या बुवा है ना. कारण एक राधा आणि एक मावशी, एक गाणारा आणि दुसरा बोलणारा बघा. आणि भुवांचं नाव विन्या. बुवा गमतीने म्हटलंय, राग म्हणू नका, कारण माने साहेबांनी सांगितलंय पैसा वसूल बारी झाली पाहिजे. हा आता पुढची जबाबदारी तुमची. बुवा दाबले तर मला घ्यायचं नाही मध्ये. हा तुमच्या शब्दाचा मान ठेवून बारी केले बघा काय म्हणतोय. विषयाला विषय भिडव मग मोठेपणा मिरव. विषयाला विषय भिडव मग मोठेपणा मिरव. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. आता भेटलाय बुवा नवा, आता भेटलाय बुवा नवा, आता मोठेपणा मिरवा, आता विषयाला मिरवा, माझ्या मोठेपणा मिरवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. आता भेटलाय बुवा नवा, विषयाला विषय भिडवा. आता भेटलाय बुवा नवा, विषयाला विषय भिडवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. बुवा तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा. बुवा तुम्हाला द्यायचा तेवढा डोस दिलेला आहे. आता दुसरी बारी कशी करायची ही तुमच्या हातात आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. आणि बुवाला टप टप टपाटप दुसऱ्या बारीला द्यायचंय ना, कारण त्यांची ना आमची भावकी एक आहे होय ना. नंबरवाले बुवा म्हणतात अभिनील कलामंच आणि बने बुवांचा पण मोठा कलामंच आहे. त्यांची बरीचशी गाणी गाजतायत. सध्या कोकणात व्हायरल झालेली गवळण ही बने बुवांची आहे. बने बुवा नाही शाहिरी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा फिरवा.
दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी इथे संपली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण.